ची पत्रकार परिषद होते। थेट जाऊयात या पत्रकार परिषदेत। तो दरवाजा बंद करून टाका। लाईट करा, सुरू करा। रोलिंग सर। प्रस्तावना करा। त्यात प्रस्तावना काय? बरं ठीक आहे, चला। राजीनामाच झालाय ना? नाही नाही, व्यवस्थित। हा ठीक, सेन्सिटिव्ह आहे। गेले काही दिवस आपला देश अस्वस्थ आहे आणि याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मला पहिल्या प्रथम अभिजित दिपके आणि या देशातल्या सर्व तरुणांचं आणि साहजिकच आहे त्यांना न घाबरता समर्थन देणाऱ्या त्यांच्या पालकांचं अभिनंदन करायचंय, कारण हा विषय केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता। या तरुणांनी देशाला भयाच्या छायेतनं बाहेर काढलेलं आहे। गेले 12 वर्ष जवळपास रोज काही ना काहीतरी दबाव देशाच्या जनतेवरती सरकारकडनं टाकला जात होता। मग ते नोटबंदी असेल, इतर काही गोष्टी असतील, आणि जणू काही या देशामध्ये आता लोक शिल्लक राहिलेलीच नाही आहेत, ती सगळी झुरळं आहेत, याप्रमाणे हे सत्ताधारी वागत होते। आज मला तो एक डायलॉग आठवला, तो पिक्चर मधला कुठला होता ना, एक मच्छर साला आदमी को, यशवंत सिनेमाचा। तसं एका झुरळाने हुकुमशाला झुकवलेलं आहे। आणि ज्या तरुणाला झुरळ म्हटलं त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण केवळ खुर्चीत बसलाय म्हणून डोक्यात माज गेल्या असं वागू नका। देशातली युवा शक्ती ही जर का एकत्र आली तर काय करू शकते त्याची झलक आहे। मी आपल्यासमोर किंवा आम्ही सगळे आपल्यासमोर येण्यापूर्वी अभिजित दिपकेचं एक ट्विट पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की हे आंदोलन अजूनही आम्ही मागे घेतलेलं नाही, कारण अजून 2 मागण्या त्यांच्या बाकी आहेत। महत्वाची मागणी होती ती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची। आता त्यांनी राजीनामा दिलाय का त्यांचा खाते बदल केलाय याच्यावरती अजून काही स्पष्टता नाही, पण त्यांनी राजीनाम्याचं पत्र हे सर्व माध्यमांसमोर दिलेलं आहे। आता हे झाल्यानंतर याविषयी जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचं पुढे काय होणार, कारण या आंदोलनाच्या दरम्यान भाजप सरकारचा एक बिभत्स भीषण गुन्हेगारी प्रवृत्तीचा चेहरा हा संपूर्ण जगासमोर आलेला आहे। ज्या पद्धतीने तरुणांवरती लाठ्या चालवल्या गेल्या, ज्या पद्धतीने तिथे आलेल्या युवतींवरती हात उचलला गेला। आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा एक ती युवती अत्यंत व्यथित होऊन व्याकुळ होऊन सांगत होती तिच्या कपड्यांना सुद्धा हात घातला गेला। आता या पोलिसांवरती कोण गुन्हे दाखल करणार, आणि साध्या वेशामधले जे गुंड हे तिकडे घुसवले गेले होते यांना शोधून त्यांच्यावरती कारवाई करणार की नाही, आणि एकूणच या विद्यार्थ्यांवरती जर कुठेही जर गुन्हे दाखल केले गेले असतील तर हे मागे घेणार आहेत की नाही हे आता अमित शहाने सांगितलं पाहिजे। कारण या पोलिसांवरती ज्यांनी दंडुकेशाही केली, या तरुणांवरती लाठ्याकाठ्या चालवल्या, त्यांच्यावरती जर का कारवाई होणार नसेल तर मग कदाचित ही तरुणाई आता धर्मेंद्र प्रधानांकडनं अमित शहांकडे त्यांचा मोर्चा वळवल्याशिवाय राहणार नाही। असो, मला असं वाटतं की या तरुणांना खास धन्यवाद दिले पाहिजेत। याचं कारण असं, परत एकदा सांगतो की या देशामध्ये जणू काही आता लोक राहतच नाहीत, ही सगळी झुरळं आहेत। आपण काही केलं, कशीही मस्ती दाखवली तरी हे चालून घेतली जाते। हा जो काही एक समज किंवा हा जो एक भ्रम भारतीय जनता पक्षाने त्याच्या मस्तवाल सत्ताधाऱ्यांनी निर्माण केला होता, ते चित्र
यांनी भुईसपाट करून टाकलेलं आहे. म्हणून यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की या देशामध्ये आधुनिक क्रांतीची ठिणगी